कशा पद्धतीने बनवणार आहोत ते दाखवतो मी तुम्हाला नक्कीच. चुलीवर पावसात हे आहे अंड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग कॅम्पिंग रेसिपी मध्ये. तर मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण जंगलाच्या साईडला आलेलो आहोत आणि पाणी पण बघू शकता तुम्ही. तर वातावरण एकदम मस्त आहे आज पण. आणि मित्रांनो, आता आपण लाकडं आणायला आलेलो आहोत इथे, कारण की बाटला आपल्याकडून घरी राहिलेला एक आणि एक बाटला आहे त्याच्यात थोडं कमी आहे, गॅस कमी आहे त्याच्यात. त्याच्याने आपल्याला आता बाटला पुरण का नाही पुरणार आहे तर माहित नाही एवढं. तर आपण बघू, आता सगळं वल्लच आहे हे बघू शकता तुम्ही. तरी पण बघू, याच्यात जर व्यवस्थित लाकडं भेटली आपल्याला तर लाकडावर बनवू. आणि हा आहे आपला जगेंद्र बाहुबली. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यात अगोदर हे बघू शकता, चारही साईडला आपल्या जंगल आहे आणि आपण जंगलामध्ये आहोत. तर हे झाडं वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आज आलेलो आहोत जंगलामध्येच पुन्हा एकदा. तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, मी लाकडं आणायला आलेलो आहे जंगलमध्ये आणि पाऊस पडल्यामुळे लाकडं वल्ले आहेत जरा. पण आम्ही असे झाडाला पहिले तुटून पडलेले आहेत ना, ते आम्ही वल्ले नाहीत घेत, वाळले घेतो पूर्ण, कारण की खालचे लाकडं पूर्ण वल्ले आहेत. Through the highways till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. तर मित्रांनो, आपण अंडे उकडून घेऊ आता. तर मित्रांनो, आपण कांदा कापून घेऊ. उभा कांदा कापायचा आपल्याला बिर्याणीसाठी. तर मित्रांनो, टोमॅटो कापून घेऊ आपण बारीक. आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची, मी दाखवतो तुम्हाला ग्रेव्ही आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत. असं बारीक कापून घ्यायचं कांद्याला एकदम. आता घरी असतो तर मिक्सर वगैरे यूज केला असता आपण, पण इथे आपल्याला मिक्सर वगैरे काहीच नाही. सो आपण ग्रेव्ही कशा पद्धतीने बनवणार आहोत ते दाखवतो मी तुम्हाला नक्कीच. मित्रांनो, कोथिंबीर कापून घेतो आता. तर मित्रांनो, आपण कांदा फ्राय करून घेऊ. तेल गरम होऊन देऊ जरा. तर मित्रांनो, कांदा फ्राय करून घेऊ आपण. तेल तापलेलं आहे आता. तर मित्रांनो, आता पाऊस चालू झालेला आहे आणि ही आता आमची हालत चालू आहे. चुलीवर पावसाचा खूप परिणाम व्हायला लागला, पेटत नाही लवकर. बघू शकता वरती किती काळे ढग आले. पाण्यात पण दिसतच असेल किती जोरात येतोय पाऊस. तर मित्रांनो, राईस साठी आपण पातेल्यावरती ठेवलेला आहे. आता त्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊ आपण. आणि इकडे कांदा
देखील आपला व्यवस्थित लाल झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हा बिर्याणीच्या वरतून टाकायचा आहे आपण, मी सांगतो तुम्हाला कसा टाकायचा आहे. तर हा बघा, असा लाल झाला पाहिजे कांदा. उभा कांदा कापून घेतलेला आहे आपण. हा मित्रांनो, आज लाकडांनी खूप त्रास दिलेला आहे, त्याच्याने बाटला आणावं लागला आम्हाला शेवटी जाऊन, कारण की लाकडं पावसामुळे चालूच नव्हते, पेट नव्हते धरत अजिबात. तर मित्रांनो, याच्यात आपल्याला पाणी ऍड करायचंय. मित्रांनो, कांदा बघू शकता तुम्ही लाल झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊ बाजूला. आणि काढल्याच्या नंतर पसरून ठेवायचं याला. तर मित्रांनो, तेल तापलेलं आहे, आपण अंडे फ्राय करून घेऊ थोडे त्याच्यात हलके. बघू शकता अंडे फ्राय करून घेतलेले आहेत आपण. जरा ते व्यवस्थित उकडलेले नाहीत वाटतं, त्याच्याने फुटलेले आहेत ते जरा. ठीक आहे, चालतंय तेवढं. तर मित्रांनो, आता आपण ग्रेव्हीची तयारी करू. त्याच्यात सगळ्यात पहिला आपल्याला कांदा टाकायचा आहे. तेल तापलेलं आहे व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. कांदा व्यवस्थित आपल्याला लाल होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर मित्रांनो, कांदा लाल झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ऍड करून घ्यायचं त्याच्यात टोमॅटो. टोमॅटो ऍड करून घ्या आणि व्यवस्थित त्याला मिश्रण करून घ्या त्याचं. बघू शकता तुम्ही. आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट ऍड करून घ्यायची आता याच्यात. व्यवस्थित झालेला आहे लाल. तर मित्रांनो, ह्याच्यात आपल्याला धनिया पावडर टाकायचा आहे थोडा. नंतर आपल्याला हळद टाकायची आहे थोडी. आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा याच्यामध्ये. अंडा मसाला पण टाकायचा मित्रांनो ह्याच्यात आपल्याला. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपली ग्रेव्ही व्यवस्थित झालेली आहे. आता आपल्याला त्याच्यात अंडे ऍड करून घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपल्याला थोडं दही ऍड करून घ्यायचं याच्यात. हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपल्याला हलकसं पाणी गरम करायचंय. त्याच्यात आपण खडा मसाला टाकून घेऊ. तर मित्रांनो, पाण्याला उकळा आलेला आहे. आपण त्याच्यात ऍड करून घेऊ तांदूळ. तर मित्रांनो, राईस हा सुटसुटीत होण्यासाठी आपल्याला लिंबू टाकायचे त्याच्यामध्ये थोडं, म्हणजे अर्धा लिंबू टाकू शकता तुम्ही. मित्रांनो, तांदूळ ऍड केल्याच्या नंतर थोडं हलवून घ्यायचंय त्याला व्यवस्थित. आपण लिंबू पण टाकलेलं आहे वरून. आता हा पाण्याचा कलर बघू शकता तुम्ही. पाणी थोड्या वेळाने स्वच्छ दिसतं असेल थोडं. तर मित्रांनो, बऱ्यापैकी आपला तांदूळ शिजलेला आहे. तर आपण तांदूळ काढून घ्यायचा आहे आपल्याला आता. ठीक आहे. तर मित्रांनो, 80% राईस शिजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर ग्रेव्ही जी आपली पहिली बनवलेली आपण त्याला थोडं गरम करायचंय. नंतर त्याला साईडला काढून
पातेलं ठेवायचं आहे आपल्याला बिर्याणीसाठी. हे असणार आहे बिर्याणीचं पातेलं. त्याच्यात थोडं तेल ऍड करून घ्यायचंय. आम्ही ह्याला गरम करून घेतलेलं आहे पातेलेला. थोडं हलकसं तेल टाकायचंय, हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो थोडा हलकासा आपल्याला आधी राईस टाकून घ्यायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला आपली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे पूर्ण. त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आपल्याला. आणि नंतर मित्रांनो जो राईस आहे आपला तो ऍड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. हा बघू शकता तुम्ही, असा पूर्ण साईडने पसरून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर मित्रांनो व्यवस्थित याला पसरून घ्यायचंय चारी साईडने. पूर्ण साईडला पसरून घेतल्याच्या नंतर आपल्याला वरतून हा जो कांदा आपण फ्राय केलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्यावरती. हे बघू शकता तुम्ही. आणि आपला पुदिना आणि कोथिंबीर आहे याच्यात, ते पण थोडं थोडं टाकून घ्यायचंय वरतून. तर मित्रांनो चेक करू आपण. झालेला आहे मोकळा राईस तर आहे एकदम. तर मित्रांनो रेडी आहे आपली अंडा बिर्याणी. हे बघू शकता तुम्ही. हे खाली अंडी आहेत. हा मसाला. खाली मसाला बघू शकता मित्रांनो. हा बघा मसाला. रेडी आहे आपली अंडा बिर्याणी, आजची जी रेसिपी. आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आम्ही बनवता बनवता पूर्ण अंधार झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो टेस्ट करण्या अगोदर तुम्हाला मी सिनेमॅटिक दाखवतो, तुम्ही बघा व्यवस्थित त्याला. तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला कशी झाली आजची बिर्याणी. हे आहे अंड. एक नंबर झालेले आहे, फक्त लिंबाची गरज आहे जरा. मित्रांनो आपण कांदा जो टाकलेला ना तो इतका टेस्ट लागतो ना वरती त्याच्या. हे बघा तुम्ही. हे आपली बिर्याणी बघू शकता. आणि हा आहे आपला जगेंद्र बाहुबली. आता तुम्हाला खाऊन सांगतो कसं लागतंय. मस्त, खूप मस्त झालंय. मेहनत आपली रंगलाय. खूप छान झालंय, एकदम पद्धतशीर शिजली आपली बिर्याणी. आणि मित्रांनो पूर्ण अंदाज झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बिर्याणी खाणं सुरू आहे आमचं, पण पाऊस आलेला आहे डबल. तर मित्रांनो बघू शकतो ही बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे मित्रांनो. फक्त सांगायचं म्हणून नाही सांगत आम्ही, ऍक्च्युअल मध्ये खूप मस्त झालेली आहे बिर्याणी.
आणि ह्याचा जो कांदा आहे ना आम्ही जास्त फ्राय केला आणि कडक केला जास्त, त्याच्याने त्याची देखील वेगळी टेस्ट लागतात जरा. तर मित्रांनो आजची जंगलातली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, बेल आयकॉनला पण दाबा, कारण की नंतरची जी व्हिडिओ असणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा जरा आपल्या मित्राला. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू मित्रांनो. तोपर्यंत बाय. आता खूप